करतो. निशाने तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे. रेल्वे तुम्ही रोज बघताय, त्यामुळे तुम्ही मला भरभरून आशीर्वाद द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी लगेच येऊन त्यांचं भाषण सुरू करावं, कारण माननीय राजसाहेब 2च मिनिटात येत आहेत. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्व ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या राजू जाधेच्या या विराट प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर मंडळी, आमचे रमेश दादा, दुःखद इथपर्यंत आलो. तसं अख्खा आमचं कोकण इथे आहे. राजू दादा अख्खा कोकण इथे आहे. मी आमच्या गावात शोधायला गेलो तर सगळ्यांना आम्ही दिव्यामध्ये राहतो, राजू दादाकडे राहतो. आम्हाला एकच म्हणलं, एकच वादा आणि एकच वादा राजू दादा. आता राजू दादा एकी तो दिल है, एकच हृदय. तू किती वेळा द्या, निष्ठा काय असते. आणि हे सगळे हिरे सन्मान्य राजसाहेबांनी या ठिकाणी निर्माण केले. लक्षात घ्या, हे सगळे हिरे यांना पैलू पाडले. मी कोकणामध्ये आहे, 15 वर्ष नगरपालिका माझ्याकडे आहे. 15 वर्षामध्ये सगळ्या नगरपालिकेचा विकास केलाय. 365 दिवस 24 तास ऊन वारा पाऊस आम्ही लोकांच्या संपर्कात असतो. आणि मग राजू दादा एखाद्या वेळेला समोरच्याला भीती अरे राजू, तू चिंतेला आहेस ना, कशाला भाषण करत बसू, मला काही कळत नाही. ते कोणाची तरी वाटायला येतं का हे सगळं? निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीची सगळी भाषणं करून कंटाळा आला. काय काहीतरी भाषण करायला मजा येते. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेवरून पटपाक पाकपाक पाकपाक पाकपाक. तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही शांत बसला तर तुम्हाला ऐकू येईल. तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी प्रत्येक भाषणामध्ये काही वेगळे मुद्दे आणावेत, काही वेगळं तुम्हाला सांगावं. आणि आता मी कल्याण ग्रामीणच्या मी सभेला गेलो. मागे सगळ्यांना जरा कळवून टाका म्हटलं, आणि त्याच्यामुळे म्हटलं मी भाषण बिषण नाही करत, म्हटलं मी निघतो. ठीक आहे सर, ठीक आहे. आता बघा, इथपर्यंत सगळं प्रकरण आलंय. निघालो आणि मग आपले सगळे पदाधिकारी आले, बोलले साहेब हे व्यासपीठावर येऊन लोकांना सांगा ना. म्हटलं अरे मग हेच मी आधी नसतं का केलं? पण मग गोळी बिळी घेतली सगळं. आता ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. मला ते काय होतं, ते टेलिव्हिजनचे कॅमेऱ्यांचे लाईट असतात ना, ते डोळ्यात गेला की माझं डोकं दुखायला लागतं. गोष्टी आहे त्याच्यात. बघा काय आहे, लोकांची नगरसेवक जी कामं करतो ती अपेक्षा असते आमदारांकडनं, खासदारांकडनं, आणि त्यांचं काही चुकीचंही नसतं. निवडणुकीत आम्ही जातो, बोलत असतो गटारही करून देऊ, परंतु काही गोष्टी याच्यात टाकलेल्या आहेत. जसं रेल्वेचं एक स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे, महाराष्ट्राचं लोकल बोर्ड असायला पाहिजे, रेल्वेचं धोरण जे महाराष्ट्र ठरवेल लोकलचं, अशा काही गोष्टी, अनेक गोष्टी आहेत. उद्या यासाठी सविस्तर प्रेस ठेवलेली आहे. उद्या एका परवा प्रेस आपली वचननामाची मला वाटतं उद्याच ठेवलेली आहे, तुम्हाला कळवलं जाईल आणि त्यावेळेस सविस्तर याच्यावर बोललं जाईल. जे काही जाहीरनामा काय संदेश द्याल?
दिवेकरांना एकच संदेश देईन की चांगली माणसं निवडा, प्रामाणिक माणसं निवडा. मला खरंच वाटत असेल की या 5 वर्षात या टक्केवारीच्या राजकारणात अडकलो नाही आणि माझ्या परीने दिवेकरांना जे सुखी किंवा चांगला म्हणजे त्यांना समृद्ध नाही करू शकत परंतु सुखी करण्याचे काही प्रयत्न झाले असतील माझ्याकडनं प्रामाणिकपणे. कोविडचा काळ होता, अनेक संकट होती, सरकार बदललं. या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या पाठीशी घरं तुटताना पण ठामपणे उभं होतो. तिथे आरक्षणाचे विषय असतील त्यांच्या सोबतच आहे. जर तुम्हाला खरंच वाटलं असेल की प्रामाणिकपणे मी काय प्रयत्न करतो तर कृपया मला साथ द्या.